काय रे, लाईट बंद करून आलायस तू, पण पुढे काय कर? बाबा ए ठीक यार, कशा पाय कोकळायलायस? घाबरण्यात बघ ना, मामा आहे आपला. ए यार ए मामा, तो घाबरला ना. भाऊ मी पण घाबरलो. थांब जरा. मला काय म्हणायचं, इथली लाईट गेली आहे हो. नाही कंदीनं मला माहित आहे म्हणून मी आलेलो आहे. आता तुम्ही जो काय प्लॅन करतो ना, त्याच्यात माझी काय मदत लागली तर मला सांगा. हा बाबूर एका पायावर तयार आहे हो. तुला आम्हाला मदत करायची आहे ना? होय होय होय. ये सांगतो तुला, ये चल 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 ये ये ये. हो इथं कुठं? ये ना, दाखवतो तुला, मदत लागणार आम्हाला. ये हो हो हो, ये. तुला आमची मदत करायची आहे ना? हा. बरं ठीक आहे. हं? चल इथं आत चल, ये. अरे मग आज जाऊन मी काय करू? तू काहीच करायचं नाहीये, जे काय ते आम्ही करणार बाहेर. बाबा हे सगळं तुझं हाती चाललंय हो. माझा जर टालका साठकला ना तर टाकतील जो एकेकाला वाल पाडून. आम्हा तुला जे करायचं ते कर, आम्ही कोणाला घाबरत नाही. पण ऐक, तो मास जरी तर आला ना, तर सगळ्यात पहिलं ना तुझ्या मानेवर सुरा फिरवेल. तो बघा पाच चल. ए मी त्याला घाबरत आहे. आजी माझं ऐक. तू आता आमचं ऐकायचं, काही करायचं नाही. तर आज जायचं, बाहेर यायचं नाही, तोंड बंद ठेवायचं, कळलं का? होय आज चल. अरे पण मारे चल. अरे बस. अरे हान्या. आता बस. अरे हान्या ऐक पण. ए हान्या. अरे हान्या हे. हार सायली, काय चाललंय हे? अजून किती वेळ जागा राहावं लागणार आहे? हो ना, मला तर आता झोप यायला लागली. तुम्ही ऐका माझं, दोघी झोपा. अच्छा, म्हणजे आम्ही झोपायचं आणि तू जागी राहणार. अनु, स्वतः सांगतेय ना, खरंच झोपा तुम्ही. आणि विक्रांत आणि सतेज आहेत ना, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. झोपा शांत. यू शुअर? हो ग बाई, गाढ झोपलात तरी काही प्रॉब्लेम नाही. मी आहे जागी, शांत झोपा. पण आपण इथे लाईट्स पण घालवून ठेवले आहेत ग. गॉड, या अंधारात झोपायचं तर कसं भीती पण वाटते. ऐक, शांत हो, काही काळजी करू नकोस. मी आहे ना, मी बाळासाठी आता अंगाई गाणार आहे. तुलाही छान झोप लागेल ते. हा, ती म्हणतेय ना एवढं. झोपूया चल. ठीक आहे. ए ठीक आहे, इथं सगळे जागायले आणि तुला जुलकी लागायले. हा ठीक आहे. डोक्यावर का मारलं? रात्र आहे ना, डुलकी लागणारच ना. अरे प्रसंग काय आहे? डुलकी का डुलकी? हा, हळू आवाजात बोला. उगाच माझ्यावर ओरडू नको. मी पण जागत होतो. अरे मूर्ख आहेस का तू? जागा बोलायचं का? याला काय कळतंय का काय बोलायचं? हा बघ ना, डोक्यावर मारतो. शांत राहा जरा. शांत काय, मूर्ख बोलतो, डोक्यावर मारतो. काही शांत राहू. तू बरोबर बोलतो, झोपतोय काय तू? काय चाललंय इथे? त्याला पण सांग. तुम्ही भांडू नका ना यार. भांडू नका बोललाय. शांत बस आता. सगळं प्लॅनिंग प्रमाणे घडत आहे. इतके दिवस त्याने आपल्याला हुलकावणी दिली, यावेळी त्याला सोडायचं नाही. चला हत्यार घ्या. ठीक आहे सध्या. चला.
काय झालं सायली? कोण आरडाओरडा करताय ग? हा विकी आणि सत्या एकमेकांची भांडतायत असं वाटतंय. सायली सांग. अन्म्या, सत्या, तो पळून गेलाय. सगळं आपल्या प्लॅनिंग प्रमाणे घडतंय. आता सगळे वेगवेगळ्या दिशांना जा. चला. मला वाटतं कोणीतरी कोणाच्या मागे पळतंय ग. तू शांत व्हा ना. थांब जरा. अरे बावानू मला बाहेर काढ. अरे हनम्या, माझं ऐक. सायली अगं आता हा कोणाचा आवाज आहे? अनु तू शांत हो बघू जरा. हा सायली अगं सांग ना आता कोण ओरडते? थांब जरा. हो विकी शेठ. अरे माझं ऐका, मला बाहेर काढा आणि येडे बरे करू नका. माझं ऐका, तुम्ही याच्या मांग लागलायत ना. अरे तो खवीस आहे, खवीस. उतारा म्हणून तो माणसाचा रगत त्याला मांग पुढे बघणार नाही. अरे तुमचा कधी काय वाटलं तुम्हाला पण करायचं नाही. सायली यार आता कोणाचाच आवाज येत नाहीये. बहुतेक पळत पळत ना कुठेतरी लांब गेले असणार. गॉड. मग आता आपण काय करायचंय? मलाही काही कळत नाही अनु. अरे पोरांनो, मला बाहेर काढा. माझं ऐका. हे बाबूरावांचा आवाज आहे का? ते का ओरडतायत? मी जर इथं असा हात ठेवला ना तर टाकून जे एकेला त्यांना कोणीतरी कोंडून ठेवलंय बहुतेक. गॉड. कदाचित आपल्या बॉईज पैकी कोणीतरी. पण का? मला त्यांची काळजी वाटते. आता त्यांच्या जीवाला धोका नसेल ना? तू शांत हो बघू आधी. इथे थांबून नक्की काय घडतंय ते नाही कळणार आपल्याला. आपल्याला बाहेर पडावं लागेल. एक मिनिट. काय 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 बोलतेय सायली? आपण बाहेर पडलो आणि उगाच आपल्याला काही झालं तर? दुसरा काही ऑप्शन नाहीये आपल्याकडे.
बाहेर जावंच लागेल आपल्याला. हा चल चल आला. सावकाश. तुम्हाला दिसला? हा, अरे आता इथे होता नजरेसमोर. भेकड गायब झाला वाटतं. इथेच कुठेतरी लपला असेल. चला चला शोधा. चल चल चल. बाबूराव, 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 कुठे आहात तुम्ही? अरे आता आरडाओरडा करत होता ना. बाबूराव, बाबूराव, काहीतरी आवाज द्या ना. अगं हे काहीच का बोलत नाहीयेत. तो आपल्या बॉईज सोबत गेला असेल का ग? अनु, अगं वेडी आहेस का तू? मुलांसोबत गेले असते तर असं कुठेतरी अडकल्यासारखं का ओरडले असते ते? हे मला आता काळजी वाटायला लागलीये. त्यांच्या जीवाला काही झालं नसेल ना? रोहिणी, तू गप ग. शांत हो. बाबूरावांना काही नाही होणार. हा, काही नाही होणार त्यांना. अगं त्याचा आता आवाज पण येत नाहीये. एवढ्या अंधारात शोधायचं कुठे त्याला? बघूया आपण. हा, बाबूराव, 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 बाबूराव. हे बाबूराव इथेच असेल. हो. बाय, अगं बाई मी आहे म्हणा, पाहिलं बाहेर काढा. तू शांत हो. बाबूराव, काय झालं? कोणी कोंडून ठेवलं होतं तुम्हाला? त्या दोस्तानी. बाबूराव, तुम्ही बरे आहात ना? बाय म्हणा काय झालं नाही, पहिलं तुमच्या दोस्तांची काळजी घ्या. कधी कुणाचा जीव फटक्यात जाईल का सांगता येणार नाही. हे स्टॉप इट यार बाबूराव. काय फालतूची बडबड करतोयस? बाय मी जे बोलतोय तो खरा आहे हो. ती पोर तर त्याच्या मांग लागली ना, तो वारा आहे वारा. तो कधी कुणाला गावणार नाही आणि कधी कुणाला गावलेला नाही. पण हे जर तिच्या तडाख्यात जर गावले ना, तर नजरेच्या सामने कधी कुणाचा काय होईल माझ्या बापसाला पण सांगता यायचं नाही. मी काय म्हणतो, तिथं बोलत आपण निघ का त्याला शोधायला. बाय 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 बाय, तू थांबल स्वतःला. हा, रोहिणी सावकाश. चल. बघूया आपण कुठे. अरे मी पुढं होतो, मी तुम्हाला दिसेल ना लाईट बीट काय तो. हा या माझ्या मांग माग या.
जय हनुमान ज्ञान सागर जय कपितत्व लोक जय ए लांब हो ए पुढे नको येऊ. मारे तुला विकी सत्या आलम्या ए पुढे नको मारेन मी मारेन मी. विकी विकी मार विकी त्याला. विकी सोडू नको मार त्याला. बाय सावकाश हो, इथं पुढे 3 पांडे आहेत. हो सावकाश. सत्या शेठ, विकी शेठ. विक्रांत विक्रांत कुठे आहेस तू? हणम्या, सत्या, अरे कुठे आहात सांगा ना. कधीचा आवाज देतोय यार आम्ही. अगं त्यांनी आवाज द्यायला आधी आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ना. अगं पण आपण इतकं शोधलं, इथेच कुठेतरी असायला हवे होते ना ते. पण नाही येत ना सायली. मला वाटतंय हे लोक खूप दूर निघून गेले असतील ग. बाई याचा अर्थ एकच आहे हो, मरणाच्या दारात ना ते स्वतःच्या पायान चालत गेले. बाबूराव, प्रत्येक वेळेला असं वाटेल ते बोलायलाच हवं का तुम्हाला? बाई मी माझ्या मनचा बोलत नाही हो. तरी मी ह्या पोराला सांगत होतो की बाबांनो तुम्ही असं एकटं जाऊ नका, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. पण कसं मी त्यांच्याचा संघ असतो तर कुठं काय हाय कसा काय करायचा तर मला सगळा माहित होता ना. पण ही पोरा जो माझा ऐकतील तर ना. बर जो अंधी कंदी कुणाला गावला ना तो ह्याना आता गावणार आहे का? आणि तो जो कुणी हाय तो एकलाच हाय का त्याच्या संघ अजून किती आपल्याला माहित आहे काय? आता त्या सगळ्यांनी मिळून ह्या चौघांचं घेरलं ते केवढ्याला पडणार आहे? शटअप यार बाबूराव, काय बोलतोयस यार तू? हा ना नेहमी असंच करतो. अशा सिच्युएशन मध्ये सोल्युशन द्यायचं सोडून हा घाबरवण्याचं काम का करतोय यार? याला सांग ना. अनु तू शांत हो बघू, शांत हो आधी. बाबूराव, आता पुढे काय करायचं ते सांगा आम्हाला. पण आता काय शोधत बसायचा? शोधत कल्ला चला मांग्या मांग पाहायला सांभाळो बाया. हो. बाय. सावकाश. हा खाली बघ. खाली बघ. बाय विकी शेठ. हणम्या, पकड. अरे पकड ना.